संशयाच्या भूतानं नवी मुंबईमध्ये एकाचा जीव गेलाय। अत्यंत थंड डोक्यानं आरोपीनं गुन्हा केला। मृतदेह 191 किलोमीटर दूर नेला। गुन्हा लपवण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला, पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो गुन्हा लपू शकला नाही। गुन्हेगार पोलीस असूनही खरं तर हा गुन्हा समोर आलाय। पाहूया। हा चेहरा जरा निरखून पहा। नाव बंडू बापू भिसे, राहणार कळंबोली पनवेल, पेशा पोलीस हवालदार। नवी मुंबईच्या रबाळे पोलीस ठाण्यात तो हवालदार म्हणून कार्यरत आहे। पण आता त्याचं खरं रूप जगासमोर आलंय। पोलिसांनी त्याला हत्ये प्रकरणात जेरबंद केलंय। पोलिसांच्या तपासात जी माहिती समोर आली आहे ती हादरवून टाकणारी आहे। नवी मुंबईत राहणाऱ्या हवालदार बंडू भिसे आणि सोमनाथ बोबडेंची मैत्री होती, पण सोमनाथचे आपल्या मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याचा बंडू भिसेला गेल्या काही दिवसांपासून संशय होता। त्या संशयातूनच बंडू भिसेनं सोमनाथच्या हत्येचा कट रचला। त्यासाठी बंडूनं पुण्यातील 3 मित्रांना मदतीला बोलावले। 5 फेब्रुवारीला कळंबोलीत बंडूनं साथीदारांच्या मदतीनं सोमनाथची हत्या केली। संशयित आरोपीनं बोबडे याला कळंबोली येथे गाठलं। त्यानंतर त्याला होंडा सिटी कारमध्ये जबरदस्तीने बसवत त्याचे हात पाय बांधले। त्यानंतर त्याची गळा आवळून हत्या केली। सोमनाथ झोपेत असल्याचा आरोपींनी बनाव केला। कळंबोली ते साताऱ्यातल्या सुखेड दरम्यान आरोपी सोमनाथचा मृतदेह कारमधून घेऊन गेले। आरोपींनी सोमनाथच्या मृतदेहासोबत 191 किलोमीटरचा प्रवास केला। गुन्हा लपवण्यासाठी बंडू भिसेने सोमनाथच्या मृतदेहावर पेट्रोल टाकून तो विहिरीच्या कडेला जाळला। त्यानंतर अर्धवट जळालेला सोमनाथचा मृतदेह त्यांनी विहिरीत टाकून आरोपी तिथून पसार झाले। अत्यंत थंड डोक्यानं आरोपींनी तो गुन्हा तडीस नेला। तसंच तो लपवण्याचा पुरेपूर प्रयत्नही केला, पण पोलिसांच्या चाणाक्ष नजरेतून तो गुन्हा लपू शकला नाही। पोलिसांना 6 फेब्रुवारीला या गुन्ह्याची खबर लागली आणि मग पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली। दरम्यान पोलिसांच्या हाती एक संशयित कारचा सीसीटीव्ही लागला। पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यानंतर हळूहळू उलगडा होत गेला। पोलीस बंडू भिसेपर्यंत जाऊन पोहोचले आणि त्याची चौकशी केली। पोलीस चौकशीत बंडू भिसेनं गुन्ह्याची कबुली दिली। अवघ्या 3 दिवसात पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावला। नवी मुंबईहून विश्वनाथ सावंतसह सचिन जाधव, सातारा। पुढची बातमी पाहूयात। एआयचा जमाना आला। रॉकेट्स मंगळावर पोहोचले। मोबाईलच्या पडद्यावरून जग हातात आलं। मशीन विचार करू लागले, पण आपल्या मेंदूतली अंधार कोठडी मात्र अजूनही झाडाझडतीला तयार नाहीये। समाज आजही भूतांच्या नावानं थरथरतो। याला काय म्हणावं? लोकांच्या मनातील भीतीवर काही जण आपलं दुकान चालवतात आणि त्यामुळे अंधश्रद्धेचं भूत काही केल्या मरत नाहीये। एका भूतामुळे नाशिक जिल्ह्यातील बागलाणमधल्या आराई गाव रात्र रात्र खरं तर हे संपूर्ण गाव गस्त घालतंय। पाहूयात। ठिकाण आराई, बागलाण। वेळ रात्रीची। रात्रीचा काळा कुठ्ठ अंधार। एका हातात टॉर्च आणि एका हातात काठी घेऊन गावचे तरुण घराबाहेर पडले। अंधारात जरा कुठं खुट्ट झालं की तिथं टॉर्च मारून शोध घेतला जातोय। रस्त्यावरून एकटं कोणीच फिरकत नाही। सगळे खोळक्या खोळक्यानं शोध घेत आहेत, पण कुणाचा? तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या भूताचा। अंधश्रद्धेचं भूत गावकऱ्यांच्या मानगुटीवर बसलंय आणि म्हणूनच नाशिक जिल्ह्यातल्या बागलाणच्या आराई गावात भूताची दहशत पसरली आहे। रात्रीच्या वेळी भूत गावात फिरत असून ते ग्रामस्थांवर हल्ला करतं अशी अफवा पसरली। एवढंच काय, पण सोशल मीडियावर
भूताचा फोटोही व्हायरल झालाय. गेल्या 15 दिवसापासून आराय गावामध्ये सोशल मीडियाद्वारे जी अफवा पसरली गेलेली आहे ती अफवा अशी आहे की भूत आहे, विचित्र प्राणी आहे आणि तो रात्री वस्तींवर माणसांवर अटॅक करतो. भूताच्या दहशतीमुळे सूर्यास्तानंतर गावात स्मशान शांतता पसरते. केवळ तरुण गस्त घालताना दिसतात. खरं तर गावात फिरणाऱ्या ज्या भूताचा फोटो व्हायरल झाला तो AIच्या माध्यमातून तयार करण्यात आला. विशेष म्हणजे 2019 मध्येही असाच एक फोटो व्हायरल झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. पण लोक अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात आणि भूतासारख्या काल्पनिक गोष्टींवर विश्वास ठेवतात. गेल्या 4-5 दिवसापासून आराई गावामध्ये जी अफवा पसरलेली आहे की एखादा प्राणी, भूत किंवा मनुष्य सदृश प्राणी फिरत असून त्याची दहशत निर्माण झालेली आहे. तर अशा पद्धतीची बातमी मिळाल्यानंतर पोलीस प्रशासनाने पोलीस गाडी आणि ग्रामस्थांच्या मदतीने 2 दिवस आराई गावामध्ये पूर्ण सर्च केलेला आहे. अशी कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही. सदरचा जो फोटो व्हायरल होतोय सोशल मीडियावर तो सुद्धा 2020 मध्ये प्रसिद्ध झालेला होता. तो जुना फोटो कोणीतरी सोशल मीडियावर फिरवून खोटी अफवा पसरवत आहे. जोही कोणी ही अफवा पसरत असेल आणि जी अफवा पसरून ह्या ग्रामस्थांचं भीतीचं वातावरण कोणी तयार करत असेल आराय गावामध्ये त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असं पोलीस प्रशासनाला आम्ही पत्रक तयार केलं आणि गावातून आम्ही नागरिक, जागरूक नागरिक आणि पोलीस प्रशासन यांनी प्रत्यक्ष पाहणी करून ही केवळ अफवाच आहे आणि ती अफवा याच्यापुढे कोणी पसरू नये. जो कोणी पसरेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. ही खबर पोलिसांना लागल्यानंतर त्यांनी ग्रामस्थांच्या मनातला भ्रम दूर करण्यासाठी गावात रात्री गस्त घातली आणि भूताची केवळ अफवा असल्याचं ग्रामस्थांना उमगलं. खरं तर भूत ही केवळ एक अंधश्रद्धा आहे. पण आजच्या डिजिटल युगातही अंधश्रद्धेचं भूत काही लोकांच्या मानगुटीवरून उतरवायचं नाव घेत नाही. बागलाणच्या आराई गावातही तेच घडलं. खरं तर अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार अशा अफवांचा पर्दाफाश करण्यात आलाय. ग्रामस्थांनी डोळसपणे या गोष्टींकडे पाहण्याची आवश्यकता आहे. बब्बू शेखसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.